लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पहिली बातमी आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता. फडणवीस सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती. परदेशी समितीच्या अहवालात 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय? शिवरायांवरती बोलत असताना फडणवीसांनी थांबवायला पाहिजे होतं. अकलेचे तारे तोडलेल्या बागेश्वर बाबाच्या वक्तव्यावरनं संजय राऊतांची टीका. बागेश्वर बाबाचं मनुवादी पुरुषी मानसिकतेचं लक्ष. बागेश्वर बाबा मनुस्मृतीचं आधुनिक व्हर्जन. राजकीय व्यासपीठावरती अशी वक्तव्य करणं हेच का नारीशक्ती वंदन? रोहित पवारांचा बागेश्वर बाबा विरोधात ट्विट. रामदासांना छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु सांगणं ही विकृती. समर्थ रामदासांबाबत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंचं वक्तव्य. श्रीमंत कोकाटेंची धीरेंद्र शास्त्रींवर देखील टीका. नागपुरात संभाजी ब्रिगेडकडनं धीरेंद्र शास्त्रीच्या निषेधार्थ आंदोलन. मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेडकडनं आंदोलन करत बागेश्वर बाबाचा निषेध. बदलापुरात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी बागेश्वर बाबाचे पोस्टर पायदळीत उडवले. भोंदू बाबा म्हणत स्कायवॉकच्या पायऱ्यांवरती लावले पोस्टर्स. बागेश्वर बाबाचा कडेलोट करण्याची मागणी. बागेश्वर बाबांना छत्रपती शिवरायांबद्दल केलं होतं वादग्रस्त विधान. जळगावच्या 40 गावात पुरोगामी संघटनांचा एल्गार. गायकवाड आणि बागेश्वर बाबा विरोधात आंदोलन. गायकवाड आणि बागेश्वर बाबा विरोधात घोषणाबाजी. तर श्याम मानव यांना कोणी विचारत नाही म्हणून काहीही वक्तव्य करतात. त्यांना केवळ प्रसिद्धी पाहिजे. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर केलेल्या टीकेवरनं फडणवीसांचं उत्तर. खरातनं हवेतनं काजू कतली काढत पोफळेवरती अंधश्रद्धेचं जाळं टाकल्याचं समोर. 2017 पोफळे भेटीसाठी आले असता खरातनं हातचलाखी केल्याचं उघड. आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत पूजेच्या बहाण्यानं खरातनं पोफळेकडनं 8 लाख रुपये उकळले गेले. याबाबत नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अशोक खराच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ. एसआयटीच्या हाती. महिलांसोबतच्या कृत्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती. कुकच्या माध्यमातून खराच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यात आलं होतं. ऑफिस बॉय नंतर कुककडूनही खराच्या कारनाम्यांचा भांडाफोड. फिर्यादी ललित पोफळेनंच कुकला फार्म हाऊसवरती ठेवलं. टीसीएस प्रकरणात फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क होता. तपासात कॉल डिटेल्समधनं निदा खान आणि आरोपींचं कनेक्शन उघड. नोकरी सोडल्यानंतर निदा खान सतत आरोपींशी संपर्कात असल्याची माहिती. दानिश शेखच्या मोबाईलमधनं फोटो आणि संशयास्पद व्हिडिओ व्हायरल. 2027 जगातील सर्वात मोठी डिजिटल जनगणना होणार. मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा. जनगणनेबाबत मोदींनी विजन मांडलं. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघात सुरू असलेल्या वादात शिंदेंची शिष्टाई. कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांसह शिंदे फडणवीसांना भेटणार. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंगळवारी बैठक होणार. गोकुळच्या कारभारावरनं भाजप आणि राष्ट्रवादीत वाद. कल्याण डोंबिवलीत मराठी सक्तीवरनं राजकारण पेटलं. संप करून प्रवाशांना त्रास दिल्यास शिवसेना स्टाईलनं धडा शिकवू. आमदार राजेश मोरेंचा अमराठी रिक्षा चालकांना इशारा. भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंचं जात प्रमाणपत्र अवैध. निवडणुकीत गायत्री भंगाळेंनी सावकारांच्या पत्नीचा पराभव केला होता. गायत्री भंगाळे यांना थेट अपात्र ठरवलं जाण्याची शक्यता. पुणे ते पंढरपूर या पालखी महामार्गावर पुरंदरमध्ये काँग्रेसचं टोलमाफीसाठी आंदोलन. पुरंदरमधील भूमिपुत्रांना टोलमाफी देण्याची काँग्रेसची मागणी. जेजुरीजवळ होत असलेल्या टोलनाक्यावरती टोल वसुली न करण्याची मागणी. पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गवासियांना टोलमाफीची सकारात्मक भूमिका घेतली तर आमचा त्यांना पाठिंबा असेल. पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोलमाफीवरील भूमिकेचं वैभव नाईक यांच्याकडनं स्वागत. भंडाऱ्यात तपासणीत त्रुटी आढळल्यामुळे 36 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित. 10 जणांना सक्त ताकीद. खरीप हंगामापूर्वी कृषी विभागाची कारवाई. जिल्ह्यातील 197 खत विक्रेत्यांची करण्यात आली तपासणी. बीडमध्ये कारागृहातील व्हायरल ऑडिओ प्रकरणानं खळबळ. राज्य दक्षता पथकाकडनं चौकशी सुरू. 10 जणांचे जबाब नोंदवले असून चौकशी अहवालाकडे लक्ष. सोलापूर पालिकेच्या रुग्णालयात आणखी 4 बालमाता आढळल्या. अल्पवयीन माता असल्याचं समजताच डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली.
सोलापूर जिल्ह्यातील माडाच्या उपळाई गावात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू. विवाहितेच्या नातेवाईकांनी 8 तास पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिल्यानंतर शिक्षक पतीवर गुन्हा दाखल झाल्यानंतरच मयत भाग्यश्री क्षीरसागर यांच्यावर अंत्यसंस्कार. बुलढाण्यात नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून युवकाची हत्या. खामगाव शहरातली घटना. 23 वर्षीय तरुणाच्या हत्येसंदर्भात खामगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू. रायगडमधील लोणेरे तरुणी हत्याकांडातील फरार आरोपीला अटक. अनीस मोहम्मद खान मालदार या आरोपीला नवी मुंबईत अटक. धारदार शस्त्रानं वार करून तरुणीची हत्या करण्यात आली होती. जळगावात चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीचा विनयभंग. 26 वर्षीय तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल. भावाला मारून टाकण्याची धमकी आरोपीनं दिली. पीडितेनं घरातल्यांना प्रकार सांगितल्यामुळे पोलिसात तक्रार दाखल. अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवल्यामुळे डिलिव्हरी बॉयला अटक. पेमेंट डिटेल्स दाखवण्याच्या बहाण्यानं मोबाईलवरती अश्लील व्हिडिओ दाखवले. मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी आरोपीला पकडलं. मालाड पोलिसांचा तपास सुरू. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित सलीम डोलाला अटक. सलीम डोला दाऊदचा जवळचा साथीदार असल्याची माहिती. सलीम डोलाला इस्तांबूलमधून अटक करण्यात आल्याची माहिती. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या नातेवाईकांची गोठवलेली बँक खाती पूर्ववत करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश. एनसीबीनं प्रक्रियात्मक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे मुंबई सत्र न्यायालयाचं निरीक्षण. मुंबईतील केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला डॉक्टरांचा विरोध. केईएम नामांतराच्या प्रस्तावाला आरोग्य समितीच्या बैठकीत मंजुरी. केईएमचं नाव कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय केलं जाणार. एखाद्या ऐतिहासिक संस्थेचं नाव बदलून समस्या सुटत नाही असं माड संघटनेचं म्हणणं. मीरा भाईंदर डॉक्टर भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये लाचखोरीचा पर्दाफाश. अमरनाथ यात्रेसाठी आवश्यक असलेल्या कंपल्सरी हेल्थ सर्टिफिकेट देण्याच्या प्रक्रियेत मोठा गैरप्रकार उघडकीस. एसीबीकडनं सापळा रचत रुग्णालयातील शिपाई अमित किणीला 3,600 रुपयांची लाच घेताना अटक. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यकाला 5 लाखांची लाच स्वीकारताना अटक. नरेश बर्वे असं लाच मागणाऱ्या महसूल सहाय्यकाचं नाव. घराच्या बांधकामाची अपील निकाली काढण्यासाठी मागितली होती लाच. त्र्यंबकेश्वर देवस्थानातील व्हीआयपी दर्शन घोटाळा प्रकरणामध्ये वसंत मुर्तडक पोलिसांच्या ताब्यात. आर्थिक देवाणघेवणीचे पुरावे पोलिसांनी जप्त केले. साखळीतील मुख्य म्होरक्या वसंत मुर्तडक त्र्यंबकेश्वरमध्ये एजंट म्हणून कुप्रसिद्ध असल्याचं उघड. सोलापुरात कामगार जाऊ नये म्हणून दरोड्याचा बनाव रचला. सोलापुरातील मोहोळमधला प्रकार समोर. शेतमालकिणीनं कामगार काम सोडून जाऊ नये यासाठी बनाव रचला. कामगारांनी घरात घुसून चोरी केल्याची खोटी तक्रार दिली. खोटी तक्रार दिल्यामुळे महिलेवरती कारवाईची शक्यता. कोल्हापुरात अनाथ मुलींसोबत लग्न लावून देण्याचं आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक. तरुणांकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर. महाडच्या एका तरुणाकडनं महिलेनं 13,500 रुपये घेतले. कथित अनाथाश्रम चालवणाऱ्या महिलेकडनं फसवणूक. ग्रोमोर कंपनीच्या संबंधित 5 वित्तीय संस्थांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश. ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी शासनाचं पाऊल. ठेवींवरती जादा परतावा देण्याचा आमिष दाखवून ठेवीदारांची आर्थिक फसवणूक. नवी मुंबई विमानतळाबाहेरील रोडवर रील्स काढताना 3 अपघात. विमान लँडिंग आणि टेक ऑफ बघण्यासाठी नागरिकांची गर्दी. रील आणि व्हिडिओ काढताना 3 जण गंभीर जखमी. नागरिकांनी या परिसरात येऊ नये असं पोलिसांचं आवाहन. यवतमाळमध्ये गुप्तधन शोधणारे 6 जण पोलिसांच्या ताब्यात. यवतमाळच्या बडगाव जंगल पोलिसांची कारवाई. पोलिसांना कारमध्ये अघोरी पूजेचं साहित्य आढळलं. साहित्याच्या आधारे पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली. शिंदखेडा तालुक्यातील बेटावत गावातील वीज पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे ग्रामस्थांचा संताप. ग्रामस्थांनी थेट अधिकाऱ्यांना जाब विचारला. संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. सेंट्रल रेल्वे मजूर संघ इगतपुरीचे सेक्रेटरी अतुल गोईकणे यांच्यासह 25 ते 30 कर्मचाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. शिवसेना भवनात झाला पक्षप्रवेश सोहळा. धुळे महापालिकेत अद्यापही विरोधी पक्षनेता नाही. एमआयएम आणि शिवसेनेसह दादांच्या राष्ट्रवादीकडनं विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा. महापौरांकडनं अद्याप कोणताही निर्णय नाही. नंदुरबार जिल्ह्यात 1 मे पासून 2 टप्प्यात जनगणनेला सुरुवात होणार. 3,500 कर्मचारी जिल्ह्यातील नागरिकांची जनगणना करणार. दरम्यान जिल्ह्यामध्ये जनगणना प्रशिक्षणाला गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई होणार. साताऱ्याच्या वाई तालुक्यातील पसरणी घाटामध्ये शेतकऱ्याकडनं सफरचंद बागेचा यशस्वी प्रयोग. शेतकरी बापू भिलारी यांच्या प्रयोगाची राज्यभर चर्चा. वाशिम जिल्ह्यामध्ये मागील काही आठवड्यांपासून सोयाबीनच्या दरात सातत्यानं वाढ. काल सोयाबीनच्या दरानं 6,000 रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला. बाजारात मर्यादित आवक होत असल्यामुळे दरात तेजी.
जळगावच्या यावल तालुक्यातील भालोद परिसरात वाढत्या उष्णतेमुळे आणि व्हायरसमुळे कलिंगडावरती परिणाम. पिकांना मोठा फटका बसून नुकसान झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी. वाशिम जिल्ह्यात रेतीच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीला उधाण. नियम धाब्यावर बसवत नदीपात्रातनं मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा. प्रशासनानं कारवाई करण्याची मागणी. वाशिममध्ये बँकांकडून रोख रक्कम मिळत नसल्यामुळे व्यापारी, आडते आणि शेतकरी अक्षरशः बेजार. खात्यात पैसे असूनही 8 ते 10 दिवस प्रतीक्षा करण्याची वेळ. कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहारांवरती थेट परिणाम. आजपासून पुढील 7 दिवस मुंबईसह किनारपट्टीच्या प्रदेशात उष्णतेची लाट सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता. यावेळी कमाल तापमान 41 ते 43 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. लोकांना काळजी घेण्याचं आवाहन. पुण्याचं तापमान 40 अंशांच्या पुढे. लोहगाव परिसरात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. रात्रीच्या तापमानातही वाढ. पुढील 2 दिवस दुपारनंतर पावसाचा अंदाज. नागपूरकरांना उष्णतेच्या लाटेसोबत महावितरणच्या ढिसाळ कारभाराचाही फटका. एकीकडे सूर्य आग ओकत असताना दुसरीकडे लाईटचा लपंडाव. उष्णतेपासून वाचण्यासाठी लाईटचा वापर वाढला, पण वारंवार बत्ती गुल होत असल्यामुळे नागपूरकर हैराण. छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा 40 अंश पार. नागरिक हैराण. आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. गरज असेल तरच उन्हात घराबाहेर पडण्याचं आवाहन. नाशिक शहराचं तापमान 41.5 अंशांसह हंगामातील उच्चांकी नोंद. मागील 10 दिवसांपासून 39 अंशांच्या पुढे स्थिरावणाऱ्या कमाल तापमानाची उसळी. पुढील 5 दिवसात नाशिकमध्ये कमाल तापमानाचा पारा 42 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता. मालेगावात उष्णतेची तीव्रता वाढली. 43.4 अंशांसह काल एप्रिल महिन्यातील यंदाचं सर्वाधिक तापमान नोंदवलं गेलं. पुढील काही दिवसात उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता. सोलापुरात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर. दुसरीकडे हवामान खात्यानं सोलापूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. त्यामुळे काही ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता. इगतपुरीतील मुख्य धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये घट झाली. अनेक धरणांमध्ये 50% कमी पाणीसाठा. मुंबईलाही पाणी पुरवठा करणारे इगतपुरीतील वैतरणा धरणात 49% पाणीसाठा. अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरोडी गावात भीषण पाणी टंचाई. गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण. नगर परिषदेकडून होणारा पाणी पुरवठा दूषित होत असल्याचा आरोप. बीडच्या नेकनूरमध्ये 2 गटात राडा सुरू असताना दोन्ही गटातील लोकांची एकमेकांवरती दगडफेक. गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून झाला वाद. पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. बीडच्या नेकनूरमध्ये दगडफेकीपूर्वी महिलेला मारहाण झाल्याचा आरोप. मोठ्या घोळक्यात महिला एकटी असल्याचा व्हिडिओ समोर. तर बीडच्या नेकनूरमध्ये किरकोळ वादातनं दगडफेक झाली. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये बेकायदा मासेमारी. परराज्यातील नौकांची घुसखोरी. एलईडी मासेमारी रोखण्यासाठी तिसऱ्या डोळ्याची नजर असणार. ठाण्यापासून थेट देवगडपर्यंतच्या किनारपट्टीवरती मत्स्य व्यवसाय विभागाचा ड्रोनच्या माध्यमातून वॉच. नंदुरबारमध्ये शहादा शिरपूर रस्त्यावरती कलिंगड वाहतूक करणारा पिकअप पलटी. पिकअप उलटला. 15 मजूर जखमी. टायर फुटल्यामुळे पिकअपचा अपघात. जीवितहानी नाही. बुलडाण्याच्या हरणखेड ते मलकापूर रस्त्यावरती धावत्या एसटी बसची मागील चाकं निखळल्याची घटना. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील प्रवाशांचा जीव वाचलाय. अपघातानंतर दुसरी बस बोलावून प्रवाशांना पुढे रवाना करण्यात आलं. अमरावतीच्या गाडगेनगरमध्ये ज्येष्ठ नागरिक बसमध्ये चढत असताना ड्रायव्हरनं बस थांबवलीच नाही. घटनेचा व्हिडिओ समोर. बस चांदूर बाजार आगाराची असल्याचं समोर. सुदैवानं वृद्ध प्रवाशाला कोणतीही इजा नाही. हडपसर ते परभणी जंक्शनवरती येणाऱ्या रेल्वेगाड्यांना उशीर. नंदीग्राम, देवगिरी एक्सप्रेस आणि हडपसर नांदेड यासोबतच इतर रेल्वेगाड्या उशिरानं धावल्या. सकाळी 4 वाजल्यापासून पहाटे 4 वाजल्यापासून परभणीच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरती प्रवाशांची गर्दी. मुंबई ते तेलंगणातील लिंगमपल्लीपर्यंत धावणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसमधील प्रवाशांना विशेष ब्लॉकचा फटका. 6 ते 7 तास उशिरानं धावत देवगिरी एक्सप्रेसनं मार्ग बदलल्यामुळे प्रवाशांचा मनस्ताप. कल्याण ते कसारा दरम्यानच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल. वर्धा जिल्ह्यातील भिडी इथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान. आमदार राजेश बकाने यांनी नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. पात्र लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचं वाटप तर अनेकांना प्रमाणपत्रांचं वितरण. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.